नमस्कार श्रोते हो, आज मी पुन्हा एक आपणासाठी कथा घेऊन आली आहे. माझी ही कथा व यातील पात्रे पूर्णतः काल्पनिक असून त्याचा कुठल्याही व्यक्ती, स्थान वा घटनेशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष काहीही संबंध नाही आणि तसा आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तर चला ऐकूया आजची कथा, शापित सौंदर्य. रंजन पाटील सॉफ्टवेअर इंजिनियर, पुण्यात एका मल्टीनॅशनल कंपनी सिनियर इंजिनियर या पोस्टवर. मूळचा नागपूरजवळील काटोलचा. वडील गुणवंतराव पाटील रिटायर्ड बँक मॅनेजर. रिटायर्ड झाल्यापासून ते स्वतःच्या संत्र्याच्या बागायती शेतीकडे सगळे लक्ष देत होते. काटोलला त्यांचा स्वतःचा मोठा बंगला होता. घरी मोठा मुलगा विक्रांत आणि त्याची बायको अंजली, सगळ्यात लहान मुलगी अनुष्का आणि गुणवंतरावांची पत्नी साधना, एवढा त्यांचा परिवार होता. मोठा मुलगा एका प्रायव्हेट बँकेत मॅनेजर होता. रंजन हा नोकरीमुळे पुण्यातच राहायचा, पण महिन्यातून एकदा किंवा दोनदा तो घरी यायचा. असाच तो घरी आलेला, पण आज जुन्या सगळ्या मित्रांसोबत शेतावर पार्टीसाठी गेलेला तो. त्यात त्याच्यासोबत अभय म्हणजेच रंजनचा चुलत भाऊ कम मित्र पण असतो सोबतमध्ये. रात्री खूप उशिरा झाल्याने घरी सगळे काळजीत असतात की इतक्यातच त्यांची कार गेटमधून आत येते. दरवाजासमोर एक शेड केलेलं असतं. तिथे कार थांबून ड्रायव्हर बाहेर उतरतो तर घरचे सगळेच बाहेर येतात. तसे कारच्या मागच्या सीटवर बसलेले रंजन, अभय उतरतात. त्यांच्याकडे बघून एखादा लहान मुलगा पण सांगू शकेल की त्यांनी दारू पिली आहे आणि ती प्रमाणाबाहेर घेतलेली आहे त्यांनी. त्यामुळे त्यांना नीट चालताही येत नव्हतं. कसे बसे कारमधून उतरून ते दरवाजा लावण्याचा प्रयत्न करीत असतात की ड्रायव्हर जाऊन कारचे डोअर लॉक करतो. दोघेही उतरून कसे बसे चालत घरात येणार की सगळ्यांना बघून तिथेच थबकतात. रंजन आणि अभय ड्रिंक करायचे, पण लिमिटेड, जी कुणाच्या लक्षात येणार नाही. पण आज ते पहिल्यांदा खूप जास्त पिऊन घरी येतात. त्यांना असं बघून गुणवंतरावांचा राग अनावर होतो आणि ते आवाज चढवून रागाने बोलतात, तुम्ही दारू प्यायले? शी 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 शी, तुम्ही हे थेर करायसाठी शेतावर गेले होते का? रंजन अडखडत, दारू? छे छे पप्पा, दारू कोण प्यायलं? आम्ही तर नाही पिलो. छा पप्पा, आम्ही तर दारूचं नाव पण नाही घेत. बाबा चिडूनच म्हणाले, छे छे, तुम्ही दारूचं नाव कुठे घेता? तुम्ही डायरेक्ट पिता. रंजन तोल सांभाळत, पप्पा आम्ही तर कोल्ड्रिंक्स पिली. नक्की कोणीतरी त्यात दारू मिक्स केली असणार. होणारे अभ्या, मला वाटते त्या गौरवचंच काम असणार हे. त्यानेच मिक्स केली दारू. थांब, उद्या त्याला पकडतोच. अभय त्याच्या होत हो मिसळवत होता. विक्रांत, पण गौरव तर पार्टीत हा आलाच नव्हता रे. त्याला तर सुट्टीच नाही मिळाली, त्यामुळे तो ऑफिसला गेला ना. पप्पा पुन्हा चिडतात आणि पत्नी साधनाला, बघा बघा तुमचे चिरंजीव काय दिवे लावतायत ते, हे शिकवलेत का तुम्ही? साधना, अहो मला काय म्हणतात, मी पिते का दारू? घ्या बसा अजून मुलांसोबत दारू प्यायला. आता सवय लागली तर कुणाला म्हणता? तसे गुणवंतराव साधनाच्या बोलण्याने गप्प होतात की इतक्यात कारच्या डिकीतून ठोठावण्याचा आवाज येतो. तसे सगळे आवाजाच्या दिशेने बघतात की आवाज तरी येतोय कुठून, आणि सगळ्यांचं लक्ष डिकीकडे जातं. पुन्हा गुणवंतराव वैतागून रंजनकडे बघतात की आता ही नवीन भानगड काय आहे. गुणवंतराव आवाज चढवून, रंजन, डिक्कीत कोण आहे रे? रंजन एक बोट डोक्यावर ठेवून वर आकाशाकडे बघत आठवायचा प्रयत्न करतो आणि आठवल्याच्या आविर्भावातच तो म्हणतो, हां आठवलं, डिक्कीत आपल्या शेतातले संत्र आहेत. गुणवंतराव पुन्हा उपरोधिकपणे म्हणतात, अच्छा, तर संत्री डिक्कीचा दरवाजा ठोठावत आहेत तर. असं म्हणत असतील, मला बाहेर काढा, मला बाहेर काढा, बरोबर ना? रंजन अभयच्या गळ्यात हात घालून, अबे अभ्या, संत्र्याले हात पाय असते का बे? अभय विचार करत, नाही बे, संत्र तर गोल असते.
रंजन, तेच तर म्हणतोय ना मी. मग हे संत्र डिक्की कशी ठोकत आहेत? अभय, सफोकेशन होत असेल बे त्याले. रंजन, पण तरी ते दार कसे ठोकवतील बे? अभय विचार करीत. मला वाटते, सांगू का, संत्र डिक्कीत उड्या मारत असणार अन आपल्याला वाटते की ते दार ठोकत आहे. रंजन, करेक्ट. अभ्या, तू खरंच लय हुशार आहेस लेका. यू आर जिनियस. रंजन पप्पाकडे वळून, पप्पा, संत्र बाहेर काढता की नाही हो तुम्ही? अहो, त्यांना गुदमरायला होत असेल ना, म्हणून ते उड्या मारत असणार. यांचे संभाषण ऐकून अणू आणि अंजलीला हसणे नाही आवरत होते, म्हणून त्या तोंडावर हात ठेवून हसत होत्या. गुणवंतराव डोक्यावर हात मारत आणि विक्रांतला डिक्की उघडायला सांगतात. विक्रांत डिक्कीचा दरवाजा उघडतो आणि तो बघतच राहतो. डिक्कीत एक मुलगी असते. तिला हात देऊन तो बाहेर काढतो. ती मुलगी घाबरतच बाहेर येते आणि सर्वीकडे तिची भिरभिर नजर फिरवते. सगळे तिला बघतच असतात. ऑरेंज कलरचा कुर्ता आणि डार्क ग्रीन कलरचा सलवार घातलेली आणि डार्क ग्रीन कलरची ओढणी अंगाभोवती ओढलेली ती थरथरत उभी असते आणि सगळ्यांना पाहून ती अजूनच बावरते. गुणवंतराव, विक्रांत, अनु, अंजली आणि साधनाताई तिला बघतच राहतात. स्वर्गातील अप्सरांना पण हेवा वाटावा असं तिचं सौंदर्य असतं. काळेभोर, विपुल केश संभार, नितळ गोरी कांती, चाफेकळीसारखे नाक, गुलाबाच्या पाकळ्या जणू असे तिचे होठ होते, हरणीसारखे डोळे. ती बावरून घाबरून एक एक करीत सगळ्यांना बघत असते. डिक्कीतून मुलगी निघाल्यामुळे गुणवंतरावांचा पारा अजूनच भडकतो आणि ते रागाने, रंजन, ही मुलगी कोण आहे आणि तुमच्या कारमध्ये कशी? रंजनचं तिच्याकडे लक्ष नसते. तो पुन्हा अडखळत, मुलगी कोण? मुलगी? पप्पा? गुणवंतराव चिडून, जी तुमच्या कारच्या डिक्कीतून निघाली. रंजन अभयकडे बघत, अभ्या, आपण तर डिक्कीत संत्री ठेवली होती ना रे, मग मुलगी कुठून आली? अभय त्या मुलीकडे बघत, हो रे, आणि तेही इतकी हॉ. पुढे काही बोलणारच की विक्रांत जोरात खोकसण्याचा नाटक करतो. तसा अभय तोंडावर बोट ठेवतो. रंजन अभयच्या गळ्यात हात टाकून, अभ्या, मला काहीतरी गडबड वाटते यार. अभय न समजून, म्हणजे रे? रंजन, म्हणजे मला वाटते संत्र्यांनी मुलीचं रूप तर नाही घेतलं ना बे? अभय आश्चर्याने म्हणतो, काय सांगतोस? खरं का? रंजन मुलीकडे बघत, अभे बघ ना, आपण तर डिक्कीत संत्री ठेवली, घरी येताच मुलगी झाली. अशी कशी? मला वाटते आपले संत्र इच्छाधारी तर नसतील ना रे, ज्यांनी सुंदर मुलीचं रूप घेतलं. अभय म्हणाला, रंजन, इच्छाधारी नागिन असते बे, संत्रे नाही. रंजन, पण असूच शकते ना, तू बघणारे, तिने कोणत्या रंगाचा ड्रेस घातलाय तो? ऑरेंज. आपले संत्र बी ऑरेंज कलरचे. आणि तू मला सांग, इतकी सुंदर कधी मुलगी असते का? अभय, हो यार, खरंच. गुणवंतराव यांची वायफळ बळबळ ऐकून समजून जातात की यांच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. ते मुलीकडे बघून थोडे रागातच तिला विचारतात, कोण ग तू? कोणाची मुलगी आहेस? त्यांचा चिडलेला स्वर बघून ती अजूनच जास्त घाबरून जाते आणि बेहोश होऊन खाली पडते. खाली पडताना तिच्या अंगावरची ओढणी एक साईडने खाली सरकते. त्यामुळे तिचा कुर्ता खांद्यावरून कुणीतरी बळजबरीने फाडलेला दिसतो. मानेजवळ पण ओरबडल्याच्या खाणाखुणा दिसतात. ते बघून साधनाताईंच्या काळजात चर्र होते. गुणवंतराव पण हतबल होतात. दोघांनाही असं वाटतं की आपल्या मुलाने मित्रांसोबत मिळून त्या मुलीचा बळजबरी करायचा प्रयत्न तर नव्हते करत ना. विक्रांत अनूच्या मदतीने त्या मुलीला अनूच्या बेडरूममध्ये नेतो आणि बेडवर लेटवून अनूला तिची काळजी घ्यायला सांगते. बाहेर येऊन ड्रायव्हर काकांना रंजन आणि अभयला त्यांच्या बेडरूमपर्यंत नेण्यास सांगतो. गुणवंतराव आणि साधनाताई पण बेडरूममध्ये येतात. विक्रांत आणि अंजली पप्पाच्या बेडरूममध्ये येतात. विक्रांत आईचा हात पकडत, आई, पप्पा, तुम्ही जसे समजता तसं काही नाहीये. ती मुलगी कोण आहे हे उद्या ती शुद्धीवर आल्यावर समजेलच. हां, पण आपला रंजन हा मुलगा असा नाहीये हो, आई हताशपणे म्हणते. सुंदर मुलगी बघितली की भल्या भल्यांची नियत खराब होते
आणि तू बघितलीस की ती मुलगी किती सुंदर आहे ते. विक्रांत म्हणतो, हे बघ आई, ती मुलगी कितीही सुंदर असू देत, माझा रंजनवर पूर्ण विश्वास आहे. एक वेळ तो प्रेमात पडेल, पण असं नीच काम कधीच करणार नाही. आई आणि पप्पांना मनोमन असं वाटत होतं की विक्रांतचा विश्वास खरा ठरावा. अंजली म्हणते, आई पप्पा आता तुम्ही शांत झोपा बरं. नेमकं काय झालंय हे उद्याच समजेल. आणि अजून तरी त्या मुलीने कुणावरही काही आरोप लावलेला नाहीये. मग आपण उगाच गैरसमज करून रंजन आणि अभय भाऊजींना गुन्हेगार समजणे चुकीचे आहे की नाही, सांगा बरं तुम्ही. तसं आई आणि पप्पांनी तिची गोष्ट पटते आणि ते झोपतात. दुसऱ्या दिवशी सकाळी रंजनला जाग येते. त्याला डोकं फार जड वाटत असतं. तो रात्री काय झाले ते आठवण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याला अस्पष्ट इतकेच आठवते की आपण शेतावरून खूप लेट आलो आणि ड्रिंक केल्यामुळे पप्पा आपल्यावर खूप चिडले होते. तो तसाच बाजूला झोपलेल्या अभयला उठवतो. रंजन, अभ्या चल बे, लवकर उठ आणि फ्रेश होऊन खाली चल लवकर. अभय, रंजन झोपू देणारे प्लीज. रंजन, नाही चल लवकर उठ. काल काय काय गोंधळ घातला ते आठवतो का? पप्पा खूप चिडले होते बहुतेक. कालचा प्रसंग आठवताच अभय ताडकन उठून बसतो. रंजन, म्हणजे काका आज आपली चांगली परेड घेणार वाटतं. रंजन म्हणतो, म्हणूनच तर म्हटलं लवकर फ्रेश होऊन खाली चल. आता काही ना काहीतरी थाप मारावी लागेल, नाहीतर आपली काही खैर नाही. अभय म्हणतो, पण आपण रात्री काय काय बरळलो ते कुणाला माहीत. मग आपण काय थाप मारणार आहोत. रंजन म्हणतो, म्हणूनच म्हटलं लवकर फ्रेश होऊन चल. तू आता टेन्शन देऊ नको, चल लवकर. दोघेही फ्रेश होऊन खाली येतात तर पप्पा सोफ्यावर बसून पेपर वाचत असतात. रंजन आणि अभय दोघेही चुपचाप जाऊन सोफ्यावर पप्पाच्या दूर बसतात. विक्रांतने सांगितल्यामुळे अंजली त्या दोघांना निंबू पाणी देते. तसं रंजन डोळ्यांनी थँक्स म्हणतो आणि इशाऱ्याने विचारतो की पप्पा खूप चिडले आहेत का. आणि ती पण इशाऱ्याने सांगते की फक्त पप्पा नाही तर सगळेच खूप चिडले आहेत. तसं रंजन आणि अभय दोघेही खूप घाबरतात. बराच वेळ कुणीही काही बोलत नाही. अनु खाली येते. तसे पप्पा तिला विचारतात, अनु कशी आहे ती मुलगी आणि उठली का ग ती. अनु म्हणते, पप्पा तिला खूप ताप भरलाय, अजून तरी ती उठली नाही. आई पप्पांना काळजी वाटू लागते. आई सगळ्यांना चहा देते. रंजन अभयच्या कानात हळूच पुटपुटतो, कुणाला ताप आलाय रे. अभय म्हणतो, मला काय माहीत, सगळे तर इथेच बसले आहेत. दोघेही संभ्रमात पडतात की इतक्यात पप्पाचा खणखणीत आवाज त्यांच्या कानावर येतो. काय चिरंजीव कालची उतरली का. रंजनला काही सुचत नाही काय बोलावे ते. तो शब्दांची जुळवाजुळव करत बोलणारच तेवढ्यात एक अतिशय सुंदर मुलगी नाजूकपणे हळूहळू एक एक पाय टाकत पायऱ्यांवरून खाली येत असते आणि रंजन तिला बघताच भान हरपून बघतच राहतो. तो विसरून जातो की इथे अजूनही लोक बसले आहेत आणि पप्पांनी आपल्याला काही विचारले आहेत. तो बोलायचे थांबवून एकटक तिच्याकडे बघतच असतो. सगळे इकडे तिकडे बघायला लागतात. अभय पण तिला बघतच असतो. त्याने डोळे मोठे केलेले असतात. ती खाली येताच आई तिच्याजवळ जात तिच्या कपाळावर हात ठेवून म्हणते, अगं तुला किती ताप आहे, तू कशाला आली खाली. चल तू आराम कर बरं. ती मुलगी उदासपणे नाजूक आवाजात म्हणते, नाही नको, मला घरी जावे लागेल. गुणवंतराव म्हणतात, बरोबर आहे, तिचे आई वडील चिंतेत असतील. रात्रभर मुलगी घरी नाही आली त्यामुळे. तशी ती मुलगी हुंदके देऊन रडायला लागते. तर सगळे तिच्याकडे आश्चर्याने बघतात की ती अचानक काय झाले आहे तिला. आई म्हणते, अरे तू रडत का बरं आहेस, काय झाले नीट सांग बरं. आणि घाबरू नको, ज्याने कुणी तुझी ही हालत केली आहे ना त्याला सोडणार नाही आम्ही, मग तो माझा मुलगा जरी असला तरी. शेवटचे शब्द ती रंजनकडे रोखून बघून म्हणते. रंजनला समजत नाही की आई त्याच्याकडे अशी का बघते येते आणि तिने असे का म्हटले येते. ती मुलगी स्वतःला सावरत शांत करते आणि बोलू लागते, तुम्ही जसे समजताय तसं काही नाही आहे. तुमच्या मुलांमुळे तर काहीच काल झालं नाही आहे. त्यांच्यामुळे तर उलट माझी अब्रू वाचली आहे. मी वाचली
तसे सगळेच तिच्याकडे आश्चर्याने बघतात. गुणवंतराव म्हणतात, नीट सांग बेटा, नाव काय आहे तुझे, कुठे राहते तू आणि काय झाले तुझ्यासोबत? ती मुलगी म्हणते, माझं नाव गौरी, गौरी सदाशिव वाघ. मी इथून काही किलोमीटरवर असणारा बेलापूर गावची. मी नागपूरला शिकत असते. परवा माझ्या फायनल इयरचा एक्झाम झाल्या म्हणून मी आई बाबाकडे गावाला जात होते. पण त्याच दिवशी आमच्या गावचे सावकार आले आणि बाबाला धमकावू लागले की माझं लग्न त्यांच्या मुलासोबत लवकरात लवकर करून द्यावे. पण माझ्या बाबांनी नकार दिला. त्यामुळे त्यांच्यात खूप मोठा वाद झाला आणि ते बाबांना धमकी देऊन गेले की त्यांचे वाईट परिणाम होतील. बाबा मला परत नागपूरला जा म्हणत होते, पण मी हट्ट करून राहिले. तर काल रात्री त्या सावकाराचा मुलगा आपल्या काही गुंड मित्रांना घेऊन आला आणि बळजबरीने मला घेऊन जाऊ लागला. तर माझी आई आणि माझे बाबा मध्ये पडले आणि ते ओक्साबोक्सी रडू लागली. तर अंजली आणि आई तिला जवळ घेऊन शांत करीत होते. पुढे काय झाले त्या विचारतात. गौरी रडतच म्हणते, त्यांनी माझ्या आई बाबांचा कोयत्याने जीव घेतला. हे ऐकताच सगळ्यांना धक्काच बसतो. सगळे सुन्न पडतात. गुणवंतरावांना काय बोलावं काही समजत नाही. अंजली, अनु आणि आईच्या डोळे भरून येतात आणि रंजन गौरीकडे बघून विचार करत असतो, तिने किती सहन केले. इतकी नाजूक मुलगी, तिच्याबरोबर तिच्या आईबाबांचा जीव घेतला. हे कसं सहन होत असेल तिला. त्याला तिची खूप काळजी वाटू लागते. गुणवंतराव म्हणतात, शांत हो बेटा, मग काय झाले? तसं सगळ्यांना ऐकायचंच असतं. आणि ती पुढे बोलू लागते, आई बाबांना मारल्यामुळे ते सैरबैर झाले. मी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. रडत होते मी आणि ते मला जबरदस्तीने उचलून नेण्याचा प्रयत्न करीत होते. मी जीवाच्या आकांताने त्यांचा प्रतिकार करत होते. त्या सगळ्यांना मी सांभाळत नसल्यामुळे त्यांनी माझ्या डोक्यावर काहीतरी मारले आणि हळूहळू माझे डोळे लागायला लागले. त्यांचे बोलणे पण अस्पष्ट होत होते. आणि त्यानंतर जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी एका सुनसान रस्त्यावर उभ्या एका कारमध्ये होते. मी उठले आणि आजूबाजूला बघितले तर ते सगळे उभे होते. त्यांच्यात भांडण चालू होते. तो सावकाराचा मुलगा माझ्याशी लग्न करतो असे म्हणत होता आणि त्याचे साथीदार त्याला वाटा मागत होते. त्यांच्यावरून त्यांचं भांडण चालू होतं. मी या संधीचा फायदा घेत तिथून पळण्याचा प्रयत्न केला. रात्र खूप झाल्यामुळे आजूबाजूला काहीच नव्हते, फक्त किर्र अंधार होतं. पण त्या अंधारात मला एक कार उभी दिसली आणि मी धावतच कार जवळ आली. कारच्या डिक्कीत संत्र्यांची मोठी पिशवी ठेवली होती, त्यामुळे डिक्कीचं दार लागत नव्हतं. मी त्यातली ती पिशवी बाहेर काढून त्यात आत बसली आणि डिक्की लावून घेतली. पुढे तुम्हाला माहीतच आहे काय झाले ते. गुणवंतराव हे ऐकून सुन्न पडतात. एका मुलीवर असा प्रसंग ओढावला, त्यात तिने किती हिमतीने हे सगळं सहन केलं. थोड्या वेळासाठी त्यांना आपली अनूच दिसते त्या जागी आणि वाटते जर आपल्या अनूवर असा प्रसंग आला असता तर, आणि त्यांच्या अंगावरचा थरकाप उडतो असा विचार करूनच. तसे सगळेच घाबरतात हे ऐकून. पण या टेन्शनमध्येही त्यांना एकाच गोष्टीचं खूप बरं वाटतं की ते आपल्या मुलांबद्दल जो पण विचार करतात तो चुकीचा निघाला होता. त्यांचे मुलं असे नाही करत याचा त्यांना आनंद होत होता. सगळे शांत असतात. कुणाला काय बोलावं काही समजत नाही. गौरी डोळे पुसतच असते. मला लवकर जावे लागेल आई बाबांचा अंतिम संस्कार करायसाठी. रंजन आश्चर्याने म्हणाला, अंतिम संस्कार? अगं पण त्यांचा खून झालाय तर पोलीस कंप्लेंट करावी लागेल ना, आणि रूलनुसार त्याआधी कुणीही बॉडीला हात लावू शकत नाही. पप्पा म्हणतात, हो बरोबर आहे गौरी. आमच्या गावातील पोलीस पण सरपंच आणि सावकाराला मिळालेले आहेत, त्यामुळे त्यांच्या विरोधात कुणी कंप्लेंट करायची हिंमत करत नाहीत. आणि रिपोर्ट केली तरी त्यांचा काहीही उपयोग होत नाही. ते काहीही करणार नाही. गावातील ही गुंडशाही आणि त्याला सपोर्ट करणारे पोलीस बघून रंजनला खूपच राग येतो. रंजन दात ओठ खात, हे तर खूपच झाले. ही तर हिटलरशाही झाली. हे लोक मन मानेल तसं वागवणार आणि सामान्य माणसाने अन्याय सहन करीत जगावं. या पोलिसांना कुणी जाब नाही विचारत का? पप्पा म्हणतात, अरे हे लोक वरपर्यंत सगळं मॅनेज करतात
आणि छोटं गाव असल्यामुळे कोणाचे लक्ष पण त्यात जात नाही, म्हणून तर यांचं फावतं. विक्रांत म्हणतो, माझ्याकडे एक चांगली आयडिया आहे, पण जर गौरीने साथ दिली तरच हे पॉसिबल आहे. आपण तुझ्या आईवडिलांच्या मारेकऱ्यांना जेलमध्ये टाकू शकतो. गौरी म्हणते, यासाठी मी काहीही करायला तयार आहे. विक्रांत रंजन आणि अभयच्या कानात काहीतरी सांगत असतो. विक्रांत म्हणतो, ओके, मग मी सांगतो तसे करा. आधी जाऊन त्या सगळ्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट कर आणि मी तिथे येईपर्यंत काहीही करायचे नाही. गौरी म्हणते, ठीक आहे, मी निघते आता. आई काळजीने म्हणते, अगं अंगात ताप आहे तुझ्या, काहीतरी खाऊन घे आणि तापाची गोळी खाऊन मगच जा. रंजन म्हणतो, तू एकटी नाहीस, मी पण येतो तुझ्यासोबत. पप्पा म्हणतात, मी पण येतो. रंजन, नाही पप्पा, आधीच तिथे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, तुम्ही नको. अभय येईल माझ्यासोबत, आम्ही सगळं मॅनेज करू, काळजी नका करू तुम्ही. नाश्ता करून रंजन, अभय आणि गौरी कारने गावाला जायला निघतात. ही कथा आवडत असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जवळपास 1 तासाने ते गावात पोहोचतात. 700-800 वस्तींचं गाव असतं ते. सगळीकडे सामसूम असतं. तिच्या घराशेजारी तिच्या काकाचं घर असतं. कारमधून तिला उतरताना बघून तिच्या काकाचा मुलगा मंगेश तिच्या जवळ येतो. गौरी, इथं कशाला आलीस ग तू? तुला माहीत आहे ना ते सावकाराचं पोरग तुला शोधून राहिलं आहे ते. गौरी शांतपणे, मी पोलीस कंप्लेंट करायला चालली आहे. मंगेश म्हणतो, तू काय बोलते आहेस? पागल बिगल झाली की काय? तो तुला जिवंत नाही सोडणार, तू इथून जा, तू काहीच करू नको. गौरी म्हणते, दादा तू जा रे, मी बघीन काय करायचंय ते. रंजन गौरीला घेऊन पोलिसांकडे जातो आणि गौरी पोलिसांना सांगते की सावकाराच्या मुलाने मित्रांसोबत मिळून तिच्या आईवडिलांचा खून केला आहे आणि तिला कंप्लेंट करायची आहे. तसं इन्स्पेक्टर तिला एकदा निहाळतो आणि कुसकीतपणे म्हणतो, तुला माहीत नाही आहे का त्यांच्या विरोधात गेलीस तर तुझे काय हाल होतील ते. रंजन आवाज चढवूनच म्हणतो, तुम्ही कंप्लेंट लिहून घेता की नाही तेवढं सांगा. इन्स्पेक्टर रागाने म्हणतो, हे पोलीस स्टेशन आहे, तुमचं घर नाही. आणि तुम्ही कोण मला सांगणारे मी काय करायचे आणि काय नाही ते? जा, नाही घेत रिपोर्ट, काय करायचे ते करा. असं म्हणत तो दोन्ही हात डोक्यामागे घेत खुर्चीला टेकतो आणि दोन्ही पाय टेबलवर एकावर एक ठेवत रंजनकडे कुचकीतपणे बघून हसतो. तसा रंजन पण त्याच्याकडे बघून स्माईल करतो आणि मग मला पण हेच ऐकायचं होतं म्हणत खांदे उडवत तो निघून जातो. इन्स्पेक्टर त्याच्या अशा वागण्याने संभ्रमित पडतो की हा असं का म्हणाला ते. विक्रांत टीव्ही न्यूज रिपोर्टरची पूर्ण टीम घेऊन गावात येतो आणि त्यांना सगळी हकीकत सांगतो. रिपोर्टर्स ब्रेकिंग न्यूज मिळाल्यामुळे खुश असतात. सगळे आपापल्या पद्धतीने न्यूज वेगवेगळ्या अँगलने कव्हर करतात. रंजन गौरीला कॅमेऱ्यासमोर काय काय झाले ते बोलायचे सांगू लागतो. तसेच गावातील लोकांना एक जागृत करतो की त्यांच्या एका निर्णयामुळे त्यांच्या गावात शांतता नांदू शकते, त्यांच्या मुली बाळी सुरक्षित राहू शकतात आणि गावकऱ्यांना पण त्यांचे बोलणे पटते. गौरी सगळ्या रिपोर्टर्सला इंटरव्ह्यू देते. जे तिच्यासोबत घडतं ते ती इत्थंभूत माहिती त्यांना देते. तर काही रिपोर्टर्स गावातील लोकांचा इंटरव्ह्यू घेतात. तसेच गौरी तिच्या आईवडिलांच्या बॉडी घरात तशाच पडून असतात, त्यांचे पण ते सगळेजण फोटो घेतात. सगळ्या चॅनलवर ही एकच न्यूज सुरू असते. बघता बघता सगळीकडे बेलापूर गाव चर्चिले जाते. तसे कमिशनरला याबाबतीत सरकारकडून विचारणा येते. येणाऱ्या सततच्या फोनला कंटाळून कमिशनर बेलापूरच्या पोलीस स्टेशनला फोन करून धमकवतात की जर त्यांनी बेलापूरच्या दुहेरी हत्याकांडाच्या आरोपींना 12 तासाच्या आत अटक केली नाही तर त्यांना निलंबित करण्यात येतील. इतके ऐकताच इन्स्पेक्टरच्या पायाखालची जमीनच सरकते. तो बडबडत आपला युनिफॉर्म नीट करीत काही पोलिसांना सोबत घेऊन गावात जातो आणि बॉडीचा पंचनामा करून पोस्टमॉर्टमला पाठवतो. गौरीची जबानी घेऊन तो लगेच सावकाराच्या घरी जाऊन सगळ्या आरोपींना अटक करतो. इन्स्पेक्टर सावकाराचा मुलगा बाळाला अटक करून पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात येते की त्याला गौरी दिसते. आधीच चिडलेला तो
गावात त्याच्या विरुद्ध कोणी बोलायची हिंमत सुद्धा करीत नाही. इथे एक मुलगी सगळं हलवून सोडते, त्यामुळे तिला बघताच त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते. हतकड्यांनी बांधलेला तो तसाच तिच्या समोर जाऊन उभा राहतो. गौरी त्याला बघून थरथर कापायला लागते. बाळा म्हणतो, गौरे, हे चांगलं नाही केलंस तू. तुला माहीत आहे ना मी काय चीज आहे ते. तुला का वाटते मी जेलात राहीन म्हणून? तिच्या समोर बोटांची चुटकी वाजवतच तो म्हणतो, असा सुटून येईन मी. मग काय करशील तू? तुला का वाटते तुला असाच सोडून देईन मी? रंजन हे सगळं बघतच असतो. तो लगेच तिथे येतो आणि एका हाताने गौरीच्या हाताला पकडून तिला आपल्या समोर करतो आणि बाळाला, अरे काय बायकासोबत बोलतो रे? माणसासोबत बोल ना. की फक्त बायका समोर आल्यावरच तुझ्यात हिंमत येते आणि माणसे पाहिली की भिगी बिल्ली बनतोस तू? बाळा म्हणतो, कोण र तू? मी नाही ओळखत तुला. रंजन म्हणतो, मग आजपासून ओळख ठेव, कारण तुला जेलमध्ये पोहोचवणारा मीच आहे आणि मी पूर्ण प्रयत्न करेन की तुझी अख्खं जीवन जेलमध्ये जाईल. तुला खूप शौक आहे ना पोरींना पळवायचा? आता जेलमध्ये सांगशील आपल्या साथीदारांना आपल्या पराक्रमाच्या भाकरकथा. तसा बाळा अजूनच चिडतो, पण नाईलाज असतो त्याला. तो काहीच बोलू शकत नाही. तो तसाच चरफडत निघून जातो. सगळं शांत होतं. रिपोर्टर्स निघून जातात. आरोपींना अटक होते. पोलीसही निघून जातात. बॉडी पोस्टमॉर्टमसाठी नागपूरच्या मेडिकलला जाते, त्यामुळे ती पण दुसऱ्या दिवशी भेटणारच असते. न्यूज बघून बाजूच्या गावात राहणारी गौरी, तिची आत्या पण येते आणि तिच्या काकांच्याकडे थांबते. विक्रांत, गौरी तू टेन्शन नको घेऊ, आता घाबरण्याचे काही कारण नाही. अंत्यसंस्कार तर आता बॉडी भेटल्यावरच करता येईल. चल तू, तुझ्या काकाकडे सोडतो तुला मी. आम्ही येतोच उद्या. गौरी कृतज्ञतेने, आज तुमच्यामुळे माझ्या आईवडिलांच्या मारेकऱ्यांना जेलमध्ये पाठवणे शक्य झाले आहे. तुम्हाला कसं धन्यवाद करावं ते मला कळतच नाहीये. विक्रांत म्हणतो, त्याची काही आवश्यकता नाही. चल आता. ते गौरीच्या काकांकडे जात असतात की गौरी म्हणते, थांबा, मला मोबाईल घ्यायचा आहे, तो घरीच आहे. तसे सगळे तिच्या घरी जातात. घराबाहेर पोलीस तैनात असतात. त्यांची परवानगी घेऊन ते आत येतात. गौरी घरात पाय ठेवताच बरोबर काल रात्री घडलेला सगळा प्रसंग तिला आठवतो आणि तिला घेरी येणारच की रंजन तिला सावरतो. गौरीला त्या भयानक आठवणी नको असतात, म्हणून ती लगेच मोबाईल घेऊन बाहेर निघते. काकाचं घर लागूनच असल्यानं ते सगळे तिथे जातात. काका त्या सगळ्यांना बसायला सांगतो. आत्या आणि आत्याचा मुलगा पण आलेला असतो. विक्रांत, काका तुम्हाला आता काळजी करायचे काही कारण नाही आणि घाबरायचे पण. गौरीचं घर सील केलेलं आहे, त्यामुळे गौरी इथेच थांबेल. आम्ही येतो उद्या. काका आश्चर्याने अडखळतच, गौरी तू इथे थांबणार? मी काय म्हणतो, त्या बाळाला अटक झाली आहे, त्यामुळे तो सावकार खार खाऊन असन आणि त्याला माहीत झालं की तू इथं आहे तर त्याचं काय बी सांगता येईल नाही बघ. तो मी सांगू नाही शकत गौरी काय होईल ते. आत्या डोळे मोठे करीतच, काय माझ्याकडे काय येड लागलाय का यायला तुला? अरे आता तू तिच्या बापावानी आहेस, आता तुलाच तिला सांभाळावं लागणार आहे. काका, बाई किती दिवस? आओ तुले बी सून येणार कव ना कव तरी, मग तेव्हा कसं राहायची ती? तर आतापासूनच राहील तिकडं ती. आत्याचा मुलगा विजय, काय लग्न अन गौरी संग? नाही रे बाबा, आधीच आपल्या मायबापाले खाऊन बसली, आता मला काय माझ्या घरी येऊन माझा जीव धोक्यात टाकायचा नाही बाबा मला. आत्या म्हणते, हे बघ गौरी, तू राग नको करू, पण आता तूच पाहिलं नव, तुया पायी माया भाऊजय कसा जीव गेला त्यांचा. आता मले माया पोराचा जीव घेऊ द्यायचा नाहीये. मी काय म्हणते, तू चांगली शिकली सवरलेली पोरगी आहेस, तुले तर शहरात चांगली नोकरी बी लागन, तर तू नागपुरातच चालली जा. तिकडची काळजी करूच नको तू या घराले मी पाईन चांगल्यानं. लागस तर किराया बी देईन तुझा आणि तुझा घर बी साफसूफ राहील. काकाला समजते की आपली बहीण गौरीचे घर बळकावून पाहत आहेत. तसा तो लगेच म्हणतो, गौरी आणि तुला शेतीची बी चिंता तू करू नको, त्याले मी पाईन.
तर आत्याला पण समजते की त्याचा भाऊ शेती बळकावू पाहत आहे. हे सगळं बघून रंजनचं डोकं दुखायला लागतं. तो गौरीकडे बघतो. गौरीला सगळं समजत असतं, पण ती तिथं निश्चल उभी असते, जणू आई वडील जाता सगळे नाते तुटली असतील आणि ती पोरकी झालेली असेल. तिला तसं बघून रंजनला गहिवरून येतं. त्याला वाटतं आत्ताच जाऊन तिचा हात पकडावा आणि घरी घेऊन जावं, पण विक्रांत दादा समोर असतो आणि ते त्याला ठीक वाटत नसतं. विक्रांत अभयला घेऊन दाराकडे वळतो आणि गौरीला उद्देशून, तू काळजी करू नको, आम्ही निघतो आता आणि उद्या येतो. तशी हताशपणे गौरी मान हलवते. रंजनला दादाचे वागणे खटकते. हे लोक तिला घरात ठेवण्यास तयार नाहीत, तरीही दादा काही न बोलता निघायला तयार झाला याचं त्याला आश्चर्य वाटते. त्याची अपेक्षा असते की दादाने तिला इथे न ठेवता घरी चल म्हणायला पाहिजे, पण तो काही न बोलता निघून जातो. इकडे बाहेर पडल्याबरोबर अभय चिडून, विक्रांत दादा, तुला दिसलं नाही का रे तिचे काका आणि आत्या दोघेही कसे वागत होते ते? मी शुअरली सांगतो की ते तिला घरी ठेवणारच नाही. कुठे जाईल ती? तुला नाही वाटत का आपण तिला घरी घेऊन जायला पाहिजे ते? विक्रांत म्हणतो. तू थोडा वेळ शांत हो, मी आपल्या सोबतच घरी घेऊन जाईल तिला. अभय म्हणतो. पण कसं काय? विक्रांत म्हणतो. रंजन आणेल तिला. अभय म्हणतो. दादा, तू काही न बोलता निघाला, मग तो कसा काय तिला चल म्हणेल? तुला न विचारता तो काही निर्णय घेतो का तुला विचारल्याशिवाय? विक्रांत म्हणतो. मग असं समज हीच त्याची परीक्षा आहे. अभय त्याचे बोलणे काही न समजतच म्हणाला. तो तसाच रंजनची वाट बघत उभा होता. तेवढ्यात रंजन एकटाच चालत कारमध्ये येत असतो. त्याला एकटंच बघून अभयची चिडचिड होते, तसा विक्रांतला पण राग येतो. रंजन जवळ येत, दादा 2 मिनिटं थांब, मी लगेच येतो. इकडे हे सगळे निघाल्यामुळे गौरीला अजूनच एकटे वाटायला लागतं. तिची पण मनातून इच्छा असते की रंजनने आपल्याला इथून घेऊन जावे, पण कोणत्या हक्काने म्हणणार तो? ती मनातच विचार करते. आई वडील होते तेव्हा काका आत्या किती आपुलकी दाखवायचे. काका तर मी जणू त्यांचीच मुलगी आहे असे वागवायचे, किती प्रेम करायचे माझ्यावर. आता त्यांना मी 2 मिनिटं पण नको आहे इथे. का तर त्यांना स्वतःचा जीव धोक्यात टाकावासा वाटत नाही, पण आमची शेती मात्र चालते त्यांना. आणि आत्या, तिला तर मला लहानपणापासून आपली सून करून घ्यायचे होते. आता बाबा नव्हते म्हणून मंजूर होते त्यांना माझ्यासाठी चांगले शिकलेला मुलगा, चांगली नोकरी असणारा मुलगा हवा होता, तोही शहरातला. पण आत्याही बदललेली लगेच. तिलाही आता आमचं घर हवंय. किती स्वार्थी असतात लोक. रक्ताची नाती गोती काहीही नसतं, फक्त पैसा, प्रॉपर्टी हे महत्त्वाचं असतं. आई बाबा जाताच सगळे पोरके झाले. खूप एकटी पडली मी. त्यापेक्षा आई बाबासोबत त्याने आपलाही जीव घेतला असता तर फार बरं झालं असतं. आपल्याच लोकांचे मुखवट्यामागचे चेहरे तिला दिसत होते. गौरीला आई बाबाच्या आठवणीने गहिवरून येतं. डोळे भरून येतात तिचे की इतक्यात तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवतो. ती मागे वळून बघते तर रंजन उभा असतो. त्याला बघून डोळ्यात जमा झालेले पाणी गालावर कधी येतात हे तिलाच कळत नाही. रंजन तिचा हात पकडून चालायला लागतो. ते तिच्या घरी येतात. रंजन पोलिसांना गौरीचे कपडे घ्यायचे आहे म्हणून आज जातो आणि गौरीला, जा लवकर तुझे कपडे घेऊन ये, निघायचे आहे आपल्याला. गौरी परवाच नागपूरहून आलेली असते, त्यामुळे कपडे बॅगमध्येच असतात. ती तशीच बॅग उचलते आणि रंजन सोबत निघते. रंजन कारजवळ येतो आणि गौरीच्या हातातून बॅग घेऊन डिक्कीत ठेवतो. गौरी आणि तो दोघेही मागे बसतात. अभय आणि विक्रांत हे पण कारमध्ये बसतात. कार चालवता चालवता हलके स्माईल करत विक्रांत अभयकडे बघतो आणि भुवई उंचावतो. रंजन, दादा, मेडिकल शॉप दिसेल तर गाडी थांबवशील. गौरीला अजून ताप भरलाय, मेडिसिन घेऊन घेऊ आपण. गौरीला आश्चर्य वाटते. आपल्याला ताप आहे हे याला कसं कळलं? कदाचित मगाशी खांद्यावर हात ठेवला तेव्हा समजलं असेल. विक्रांत म्हणतो, ठीक आहे गौरी, तू आराम कर, आपण लवकर पोहोचू घरी. गौरी डोळे मिटून सीटला मागे टेकते, पण मन मात्र सैरभैर असतं.
विचारांचा काहूर माजलेला असतो. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. आई वडिलांची लाडाखोडात वाढलेली एकुलती एक पोरकी झाली होती. रक्ताची नाती ही परकी झाली होती आणि परकी लोक तिला रंजन आठवतो. काल रात्री आपण नशेत रंजनला पाहून काय समजले होतो, पण कोण कुठली मी, ना ओळख ना पाळख, तरी सुद्धा माझ्यासाठी त्यांनी कुणाचीही पर्वा न करता मला मदत केली. बाळा जेव्हा आपल्याला धमकावत होता तेव्हाही त्याने आपला हात पकडून कसं मागे घेतलं. त्याच्या या छोट्याशा गोष्टीने आपल्याला किती आधार वाटला आणि आताही आपल्याला ताप भरलाय हे कसं कळलं असेल त्याला. आणि माझ्या आपल्यांनी मात्र मला घाबरून नात्यातूनच पळ काढायला लावलं. ती विचार करून कधी झोपी जाते हे तिला कळतच नाही. सगळे घरी येतात. न्यूजमुळे सगळ्यांना कळते की आरोपींना अटक झालेली आहे. रंजन बॅग गौरीला देतो. रंजन म्हणतो, अनु तुझ्या बेडरूममध्ये गौरीला घेऊन जा. तिला आता पुन्हा ताप भरलाय तर आराम करू देत तिला. आई म्हणते, तू जा बाळा, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला पाठवते, ते खाऊनच मग आराम कर हं. गौरी पण मान हलवून हो म्हणते. अनु गौरीला घेऊन बेडरूममध्ये जाते. सगळे सोफ्यावर येऊन बसतात. आई त्यांना पाणी देते. पप्पा आश्चर्यानं विचारतात, गौरी इकडे आली? तिथे तर तिचे काका राहतात ना, मग त्यांच्याकडे का नाही राहिली ती? रंजन म्हणतो, पप्पा तिच्या काका आणि आत्यांचे बोलणे ऐकले असते तर तुमचं पण डोकं फिरलं असतं. अहो फक्त म्हणायला शक्य आहेत. त्यांना गौरीला घरी ठेवायचेच नव्हते. फालतू कारणे सांगत होते. असं होईल तसं होईल. पण तिचं घर शेत हे पाहिजे होतं त्यांना. माझी तर तेव्हाच सटकली, पण त्यांच्यामध्ये काही बोलायचं नव्हतं मला. पप्पा आश्चर्याने म्हणाले, काय हे असे कसे लोक आहेत? रंजन विक्रांतकडे पाहून म्हणतो, दादा त्यांचं इतकं क्लिअर बोलणं तू ऐकलं. ते कुणीही तिला ठेवायला तयार नव्हते, तरीही तू तिला तिथे सोडून निघाला होता. विक्रांत पप्पासमोर काय बोलावं ते न समजून, अरे म्हणजे तो त्यांच्या घराचा मामला होता ना, म्हणून मी तिथून निघून आलो बघ. पप्पा म्हणाल, बरं जाऊ द्या ते. एकंदरीत काय तर गौरीचे आई वडील जातात सगळ्यांनी तिची साथ सोडली. आई काळजीने, अहो एवढी सुंदर मुलगी आहे, कुठे जाईलो? जमाना पाहिला तर असा. पप्पा म्हणतात, तू चिंता करू नको, सगळं ठीक होईल. ज्याचं कुणी नसतं ना त्याचं देवच असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मेडिकलमधून बॉडी काढून रंजन, विक्रांत, अभय आणि गौरी बेलापूरला निघतात. पप्पाला घरीच ठेवतात ते. विक्रांत गौरीच्या काकाला फोन करून अंत्यसंस्काराची तयारी करायला सांगतात. सगळे गावात पोहोचतात. पोस्टमॉर्टम केलेली बॉडी असल्याने ते तशीच 2 प्रेत 2 सीडीवर ठेवतात. फुलांच्या माळा घालून प्रेत यात्रा दहन घाटाकडे घेऊन निघते. अख्खा गाव जमा झालेलं असतं. त्यात अनेक बायका गौरीला बघून रडत असतात. काही म्हाताऱ्या बाया रडून गाणे म्हणत असतात आणि त्या गाण्यात ते गौरीच्या आई वडिलांचं वर्णन करत असतात की ते कसे चांगले होते. ते सगळ्यांशी किती आपुलकी होती त्यांची. सगळ्यांना ते मदत करायचे. हे ऐकून गौरीचे काका आत्याला पण रडायला येतं. गौरी मात्र शांतपणे ते सगळं चालत असतं ते बघत असते. डोळे मात्र तिला न जुमानता आवरीत वाहत असतात. दहन घाटावर येऊन काही विधी आटपून दोन्ही प्रेत एका वेळीच सरणावर ठेवली जातात. गाव जुन्या पद्धतीचे असल्याने गौरीला अग्नी द्यायची परवानगी देता येत नव्हती. त्यामुळे मंगेश म्हणजेच गौरीचा चुलत भाऊ त्यांना अग्नी देतो. पण थोड्या वेळातच अचानक सोसाट्याचा वारा येतो आणि सरण पूर्ण विझून जाते. गौरीचे काका आणि काही म्हातारी माणसे पुढे येऊन त्यात पुन्हा रॉकेल टाकतात, पण आग देऊनही सरण जळायचं नावच घेत नाही. सगळी लोक आपापल्या परीने खूप प्रयत्न करतात, पण सरण काही केल्या जळत नाही. शेवटी एक खूप म्हातारा व्यक्ती समोर येतो आणि म्हणतो, हे सरण तुम्ही काय बी कराल तरी जळणार नाही, कारण गौरीच्या मायबापाला मारून टाकलंय. पण त्याच्याच इच्छात तसंही त्यांच्या इच्छा राहिल्या आहेत अन त्यातला जीव अडकला आहे ते त्यांच्या पोरीमध्येच.
जोपर्यंत कोणी तिची जिम्मेदारी घेत नाही तोपर्यंत हे सरण काही जळायचं नाही. तशी लोकांत कुजबूज चालू होते. सगळे गौरीच्या काकाकडे बघतात की ते भावासाठी त्याच्या मुलीची जबाबदारी घेतील म्हणून, पण तो खाली मान घालून उभा होता. मंगेश म्हणतो, आम्हाला गावात राहायचं आहे आणि तो सावकार सर्वांना माहीत आहे की तो कसा माणूस आहे. त्याच्याशी वैर घेऊन कसं आम्ही जगू शकू. गौरीचं काय, ती शिकलेली आहे, शहरात बी राहू शकते. तसं सगळ्यांना समजतं की गौरीची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही. पण प्रश्न कायमच राहतो, तो सरण कसं जळणार. पुन्हा लोकांत कुजबूज चालू होते. रंजन हळूच गौरीच्या मागे जाऊन उभा राहतो आणि सरणाला हात जोडून मनात म्हणतो की गौरीची जबाबदारी मी घेतो. मी गौरीची काळजी घेईन, आयुष्यभर तिला सांभाळेन आणि खुश ठेवेन. अचानक एक वाऱ्याची झुळूक गौरी आणि रंजनच्या अंगावरून जाते. त्या झुळूकने गौरीच्या अंगावर शहारे येतात आणि ती नकळत मागे वळून बघते तर तिच्या मागे रंजन उभा दिसतो. एकटक सरणकडे बघत असते ते आणि तेवढ्यात एक चमत्कार होतो. एक हवेची झुळूक येते, त्यामुळे एक लाल भडक झालेला लाकडाचा अग्र अचानक पेट घेतो आणि सरण बघता बघता आगीच्या ज्वाळांनी भरून जातो. सगळे त्या सरणाकडे आश्चर्याने बघत असतात. विक्रांत रंजनकडे बघून म्हणत असतो की गौरीच्या मागे तू उभा आहेस. सरण हे अचानक पेट कसं घेतोय हे त्याला देखील समजत नव्हतं. तसा तो सरणाला मनोमन हात जोडतो, पण गौरी मात्र अजूनही संभ्रमात असते की सरण जळाले कसे. ही कथा आपल्याला आवडत असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दहन घाटावरून सगळे घरी निघतात. काका पण निघतो. एक नजर गौरीवर टाकतो, पण तो तिला घरी चल न म्हणताच तसाच पुढे निघून जातो. आता स्मशानभूमीतच गौरी आणि दूर एक साईडला विक्रांत, अभय आणि रंजन उभे असतात. गौरी त्या विझलेल्या सरणाकडे बघत उभी होती की एकाकी कोसळते. गुडघ्यावर बसून जोर जोरात रडायला लागते. बाबा, आई, मला एकटे टाकून कुठे गेले हो तुम्ही? कुठे जाऊ मी आता? मला पण सोबत घेऊन जा ना. तुम्ही गेले नि सगळ्यांनी पोरकं केलं मला. कुणी नाही राहिले माझे या जगात, कुणीच नाही राहिलं. असं म्हणत ती तिथेच खाली मान घालून खूप रडते. रंजन तिला रडू देतो, तिचं मन मोकळं होऊ देतो आणि ती शांत झाल्यावर तिच्या खांद्यावर हात ठेवतो. गौरी, चलायचं आहे आपल्याला. गौरी डोळे पुसते. कुठे? रंजन म्हणतो. कुठे म्हणजे? घरी. गौरी म्हणते. घरी? कुणाच्या? माझे कुणीच नाही राहिले. तुम्ही जा. माझ्या आपल्यांनी पाठ फिरवली, पण तुम्ही काही संबंध नसताना माझी एवढी मदत केली. पण आता पुढे माझं मलाच बघावं लागेल. तुम्ही किती कराल माझ्यासाठी? जा तुम्ही आता. रंजन मनातच म्हणतो, कसं समजावू हिला मी? मी हिच्या आई वडिलांना वचन दिलं आहे की गौरीला आयुष्यभर सांभाळेन. तेव्हाच तर सरण पेट घेत होते. रंजन म्हणतो, हे बघ गौरी, ते आपण नंतर बघू, पण आता तू घरी चल. तिच्या उत्तराची वाट न बघताच रंजन तिचा हात पकडून चालू लागतो आणि तिला गाडीत बसवतो. सगळे घरी येतात. दुपार टळून गेलेली असते. अंजली सगळ्यांना पाणी देते. आई, सकाळपासून काही खाल्लेलं नसणार. अंजली, काही खायला कर ग. अंजली म्हणते, हो आई. गौरी म्हणते, मला काही सांगायचे आहे. पप्पा म्हणतात, बोल ना बेटा. गौरी म्हणते, माझा तुमचा काही संबंध नसताना तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलंय, खूप माझी मदत केली आहे. फक्त तुमच्यामुळेच माझ्या आई वडिलांच्या मारेकऱ्यांना जेलमध्ये पाठवणे शक्य झाले आहे. पण मी किती दिवस असं राहणार नाही इथे, म्हणून म्हटले मी उद्या नागपूरला जाते. रंजनला काय बोलावं हे सुचतच नव्हतं. विक्रांत पण विचारातच पडतो की कसं थांबवायचं गौरीला. आई म्हणते, गौरी, काय बोलते ग तू? अगं, तरणी ताठी मुलगी आहेस. नागपुरात कुठे राहशील ग तू? अगं, एकट्या मुलीसाठी हा जमाना चांगला नाहीये. मी नाही जाऊ द्यायची तुला. बघितले ना तू, तुझ्या इब्रतीसाठी तुझ्या आईवडिलांचा जीव गेला आणि तुझे काही कमी जास्त झाले तर काय वाटेल त्यांना? ते जरी या जगात नसले तरी त्यांचा जीव तुझ्यातच आहे ग. गौरी म्हणते, आई, पण मला असं राहणं इथं बरं नाही वाटत ग. आई म्हणते, वा ग वा, आई पण म्हणते आणि पर्क पण करतेस.
विक्रांत म्हणतो, गौरी तू काळजी नको करू, मी यावर काहीतरी मार्ग काढतो, म्हणजे तुला इथे राहणे अनकम्फर्टेबल नाही होणार. रात्रीचे जेवण झाल्यावर रंजन टेरेसवर जाऊन बसतो. विक्रांत त्याच्या जवळ जातो. रंजन, काय रे एकटाच इथे बसलायस? काय करतोयस तू इथे? रंजन म्हणतो, काही नाही रे दादा, सहजच आलो बघ वरती. विक्रांत म्हणतो, मला सांगतोस तू? मला माहिती आहे रे, तू डिस्टर्ब असला की असा एकटा राहतोस बघ तू. सांग, काय चाललंय तुझ्या डोक्यात? रंजन अडखडतच म्हणतो, नाही रे, कुठे काय? विक्रांत म्हणतो, गौरीचा विचार करतोयस ना तू? रंजन चमकून विक्रांतकडे बघत असतो. विक्रांत म्हणतो, तुला काय वाटतंय रे? तुझ्या मनात काय चालू आहे मला कळत नाहीये ते. अरे लहानपणापासून ओळखतोय तुला मी, तुझे डोळे सगळं सांगतात बघ मला. रंजनच्या डोळ्यात डोळे घालूनच म्हणतो तो, खरं सांग, तू गौरीची जबाबदारी घेतली ना, बरोबर की नाही? रंजन खाली मान घालतो आणि वर खाली मान हलवत त्याला होकार देतो. विक्रांत म्हणतो, मग काही चुकीचे केल्यासारखे खाली मान का टाकलोयस तू? प्रेम करतो ना गौरीवर? रंजन आश्चर्याने बघतच अडखडतो. ते म्हणजे तसं काही नाही, म्हणजे हो. विक्रांत म्हणतो, अरे नीट काय झालंय ते सांग ना, काय चालू आहे तुझ्या डोक्यात ते? हो की नाही? रंजन म्हणतो, हो. विक्रांत म्हणतो, मग इतका का लाजतोयस? मलाही पसंत आहे. मी कधीच तुझ्या डोळ्यात तिच्याबद्दल प्रेम बघितलं होतं बघ. रंजनचे डोळे भरून येतात. तो विक्रांतला मिठी मारतो आणि गदा गदा रडू लागतो. दादा, खूप काळजी वाटते रे तिची अवस्था बघून मलाच रडायला येतं बघ. नाही बघवत रे मला तिची अवस्था ही. विक्रांत म्हणतो, शांत हो, मला एक आयडिया आली आहे, सांगू का? रंजन म्हणतो, काय? विक्रांत म्हणतो, हे बघ, गौरीला इथं राहायला कम्फर्टेबल नाही वाटत रे, आणि तिला आपण एकटे पण नाही सोडू शकत. त्यात तुला ती फार आवडते. मग तुमचं लग्न लावून दिलं तर सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. रंजन म्हणतो, नाही दादा, नाही, असं तू काही करू नकोस. एकतर ही वेळ बरोबर नाही. आता ती एका जीवघेण्या दुःखातून बाहेर आत्ताच आली आहे. त्यात आपण तिची मदत केली आहे. त्याचे उपकार म्हणून ती होकार पण देईल मला, तर ते मला नको आहे. आणि आपण अजून तिला पूर्ण ओळखत पण नाही. तिच्या मनात जर दुसरा कोणी असेल तर मन मारून तिचे माझ्याशी लग्न होईल. ते मला चांगलं नाही वाटणार बघ. विक्रांत म्हणतो, तू म्हणतोयस ते अगदी बरोबर आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजताच गौरीला जाग येते. तिच्या बाजूला अनु शांत झोपलेली असते. गौरी गॅलरीत जाऊन उभी राहते. सकाळची थंड हवेची झुळूक तिच्या अंगावर येते आणि त्या झुळकेने ती शहारते. पुन्हा मनात विचार चालू होतात, मी खरंच इथे राहायला पाहिजे का? काही दिवसानंतर नकोशी झाले तर? पण मी जाऊ तरी कुठे? आताच तर माझे शिक्षण पूर्ण झाले आहे, त्यामुळे हॉस्टेल पण मी सोडले. रूम करून राहायचे तर पैसे कुठून आणू? मला लवकर नोकरी बघावी लागेल. इथे सगळे किती काळजी घेतात माझी, आणि बाहेर राहिले तर तिच्या अंगावर काठा उभा राहतो. कशा सहन करायच्या त्या वखाळलेल्या नजरा? किळस वाटते अशा लोकांची. पण शिक्षण पूर्ण करण्यासाठी केलं तिनं ते सहन. असं वाटत होते की आता आई बाबा सोबतच आपण सुरक्षित राहू शकतो. पण गौरीचे डोळे भरून येतात. ती डोळे बंद करते आणि तिला रंजन आठवतो. रंजन सोबत किती सुरक्षित वाटत होतं तिला. तो आपल्या आजूबाजूला असला की तिला कसलीच भीती वाटत नाही. किती वेगळा आहे तो. त्याने त्या दिवशी सकाळी आपल्याला बघितले तर तो कसा एकटक बघत राहिला होता. मलाच लाज वाटली. पण त्याची ती नजर बाकी लोकांसारखी किळसवाणी नव्हती. जसा एखाद्या रसिक एखाद्या असीम कलाकृतीला बघत होता तो, तसाच तो माझ्याकडे बघत होता. पहिल्यांदा कुणाची तरी नजर इतकी सुखावून गेली होती. तिच्या मनात या विचाराने गुदगुद्या होत होत्या. तशीच अचानक एक थंड हवेची लहर तिच्या अंगावरून जाते आणि ती दचकून इकडे तिकडे बघते. काय होतं हे तिलाच कळत नव्हतं. ती हवेची झुळूक जणू काही मला सांगत होती, असं का वाटतंय ते. पहिल्यांदा स्मशानभूमीतून असं झालं होतं. ती झुळूक आली आणि नंतर सरणेने पेट घेतला. हे आई बाबा तर नसतील ना? त्यांचा जीव माझ्यात आहे, हे खरंच आहे. मी त्यांची एकुलती एक मुलगी.
किती लाडाची होती. नकळत तिचे डोळे वाहू लागतात. इतक्यात अनु तिथे येते आणि तिच्या गळ्यात हात टाकते. अनु आणि गौरी एकाच वयाच्या. अनु, कधी उठली ग तू? गौरी डोळे पुसत. हे काय, आताच उठली ग मी. अनु म्हणते. एक सांगू, ऐकशील माझे? गौरी म्हणते. बोल ना ग. अनु, तुला किती दुःख झाले याचं खरंच मी कल्पना करू शकत नाही. पण जे व्हायचे ते झाले, जे सोडून जायचे ते गेले. तू किती दिवस असं रडत बसशील? सावर आता स्वतःला. आणि तुला रडताना बघून जिथे कुठे तुझे मम्मी पप्पा असेल त्यांना बिलकुल चांगले नाही वाटणार बघ. उलट तू सगळे विसरून जायला शिकशील तर त्यांना आनंदच होईल. गौरी म्हणते. तू माझ्याच वयाची, पण किती छान बोलतेस ग. मी प्रॉमिस करते तुला आता नाही मी रडताना दिसणार कधी. तशा दोघीही असतात. दोघी खाली जायला निघतात आणि गौरीला थांबवून अनु, आणखी एक गोष्ट, माझे आई आणि पप्पा तुला इथे राहा म्हणतात कारण त्यांना तुझी काळजी वाटते. ते तुला स्वतःच्या मुलीसारखं समजतात. तू एकटीच आहेस म्हणून ते तुला बाहेर पाठवायला तयार नाहीत. तर तू प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस आणि इथून कुठेही जाऊ नकोस. तिच्याकडे भुवया उंचावत. मग राहशील ना तू इथे? गौरी स्माईल करत. नाही जाणार, इथेच राहणार बघ. खरं तर तिलाही इथून जायचे नव्हते, कारण एकटी कुठे राहणार आणि गावात राहिले तर सावकार त्रास देणार. त्यात मदत करायला कुणीच नाही. पण यांच्याशी काही संबंध नसताना राहणे, आपण ओझे होऊ या जाणीवेने तिला तिथे राहणे प्रशस्त नव्हते वाटत. गौरी आणि अनु खाली येतात. घरगड्यांची कामं सुरू असतात आणि आई आणि अंजली किचनमध्ये असतात. रंजन आणि अभय रूममध्ये पॅकिंग करत असतात. त्यांच्या सुट्ट्या संपून उद्या ड्युटीवर हजर व्हायचे असते म्हणून आजच्या ट्रेनने त्यांना पुण्याला निघायचे असते. अंजली गौरी आणि अनु यांना चहा देते. चहा घेऊन गौरी इकडे तिकडे बघते. ॲक्च्युली ती रंजनला शोधत असते, पण रंजन चहा घेऊन पुन्हा रूममध्ये पॅकिंग करायला जातो, त्यामुळे त्यांची भेट होत नाही. शेवटी गौरीला वाटते रंजन झोपूनच उठायचा असेल म्हणून मग आपण फ्रेश होऊन यावे असं तिला वाटत असतं. गौरी, अनु, अगं मला फ्रेश व्हायचं आहे आणि माझ्या बॅगमधले कपडे पण ठेवायचे आहे. आई म्हणते. अनु, तुझ्या वॉर्डरोबमध्ये जागा असेल तर गौरीला तिचं सामान ठेवू दे. अनु म्हणते. हो आहे ना, भरपूर जागा आहे, चल तुझे सामान लावू. गौरी आणि अनु पुन्हा रूममध्ये जातात आणि थोड्या वेळात रंजन खाली येतो. तो पण इकडे तिकडे बघतो, पण गौरी त्याला दिसत नाही. तो मनातच, कमाल आहे, ही मुलगी अजून उठायची आहे, तब्येत तर ठीक असेल ना, पुन्हा ताप तर नसेल आला ना तिला. रंजन किचनमध्ये जाऊन अंजलीला, वहिनी, अनु अजून उठली नाही का? अंजली म्हणते. का बरं, आता जायच्या दिवशी पण तिच्याशी भांडण करायचं आहे का? रंजन हसत. हो ना, त्याशिवाय करमणार नाही मला. अंजली म्हणते. आताच रूममध्ये गेली आहे, गौरीचं सामान लावायला तिची मदत करत आहे. रंजन म्हणतो. ओ हो, म्हणजे गौरी इथेच राहायची तयारी करते तर? अंजली म्हणते. तुमच्या बहिणाबाईने केलं राजी तिला. रंजनला हे ऐकून बरं वाटतं की गौरी आता इथेच राहणार, पण तरीही त्याला अस्वस्थ वाटत असतं. गौरीपासून दूर जाणं जड होत असतं त्याला. इकडे बेडरूममध्ये अनु आपलं पसरलेलं सामान नीट लावून गौरीच्या सामानासाठी जागा करून देते. गौरी बॅगमधले कपडे बाहेर काढते आणि अनु डोळे मोठे करून तिचे कपडे बघतच असते. अनु म्हणते. गौरी, वाव, अगं किती छान वन पीस आहे ग तुझ्याकडे. हे टॉप पण किती छान आहेत. तू हे कपडे घालते? गौरी म्हणते. हो, पण हे कपडे मी फक्त नागपुरात कॉलेजमध्ये घालायचे, गावात आले की फक्त सलवार सूट. अनु म्हणते. असं का? गौरी म्हणते. अगं गावात नाही चालत ना असे कपडे, त्यात काका बाजूलाच राहायचे म्हणून बाबांनी मला सांगितले होते की इथे फक्त सलवार सूटच घालायचे. अनु कपड्यांमधला एक लॉंग फ्रॉक काढते आणि तोच घालायला लावते. गौरी तिला पण फ्रॉक घालायला लावते. दोघीही फ्रेश होऊन खाली येतात. गौरी बेबी पिंक कलर, त्यावर व्हाईट फ्लोअर डिझाईन असलेला लॉंग फ्रॉक घालून असते. तिला बघून अंजली, अभय, विक्रांत बघतच असतात. पप्पा म्हणतात. गौरी, तू या ड्रेसमध्ये खूपच छान दिसतेस ग. विक्रांत म्हणतो.
तू नेहमी असेच कपडे घालत जा, छान दिसते तुझ्यावर। अंजली म्हणते, खरंच गौरी तू खूपच छान दिसते। गौरी तारीफ ऐकून खूप खुश होते, पण तिची नजर रंजनला शोधत असते। तिला सकाळपासून तो दिसलेला नसतो, म्हणून तिला अस्वस्थ वाटत असतं। शेवटी न राहून ती अनुला विचारते, अनु, तुझा रंजन दादा घरी नाही आहे का? सकाळपासून तो दिसलाच नाही ग। अनु म्हणते, पप्पा, रंजन दादा कुठे गेलाय? दिसत नाहीये। पप्पा म्हणतात, अगं आजचीच त्याची ट्रेन होती ना, तर तो संत्री आणायला गेला शेतात पुण्याला नेण्यासाठी। अनु म्हणते, अरे हो, दादाच्या सुट्ट्या संपल्या आहेत ना। गौरी न समजून अनुला, सुट्ट्या संपल्यात म्हणजे? विक्रांत म्हणतो, अगं रंजन पुण्यात एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि अभय पुण्यात जॉब करतो। हे दोघेही तिथेच एका फ्लॅटवर राहतात। महिन्यातून 1-2दा येतो तो, कधी कधी अभय पण असतो सोबतमध्ये। गौरीचा चेहरा पडतो, डोळे भरून येतात, पण पापण्यांची उघडझाप करीत ती डोळ्यातले पाणी परतवून लावते। पण तरीही विक्रांतच्या नजरेतून या गोष्टी सुटत नाहीत। दुपारी सगळे हॉलमध्ये बोलत बसलेले असतात की रंजन आत येतो। सगळ्यांना एकत्र बघून, अरे वा, बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग चालू दिसते। सोफ्यावर पप्पाच्या शेजारी बसत, मग काय अजेंडा आहे मीटिंगचा? असं म्हणून तो एक तिरपा कटाक्ष गौरीवर टाकतो। गौरी हातात मॅगझिन चाळत असते। तिचं लक्ष नाही हे बघून तिला तो एकटक बघत राहतो। पहिल्यांदा तो तिला लॉंग वन पीसमध्ये बघत असतो। मनातच पुटपुटत कुठल्याही ड्रेसमध्ये किती ती सुंदर दिसते हेच तो बघत असतो। अंजली हसतच, मीटिंगचा अजेंडा आहे रंजन साहेबांचं लग्न, सांगा कधी जायचंय मुलगी बघायला? असं म्हणताच गौरी मान वरती करते आणि रंजनकडे बघते। रंजन तिच्याकडे बघत असतो। तो चाचपतो आणि लगेच वहिनीकडे बघून, वहिनी, आधी लगीन अभय साहेबांचं? तो माझ्यापेक्षा तर 6 महिन्यांनी मोठा आहे। अभय म्हणतो, मी कुठे नाही म्हणतो, मी तर केव्हाही तयार आहे लग्नाला, गुडघ्याला बाशिंग बांधूनच तयार आहे। अभयच्या बोलण्याने सगळे त्याला हसतात। रंजन गौरीकडे बघून म्हणतो, गौरी, तुझ्यासाठी गुड न्यूज आहे। गौरी आशेने त्याच्याकडे बघते। तसा रंजन विक्रांतकडे बघून म्हणतो, दादा, तुझ्या बँकची जी ब्रांच आपल्या काटोलला आहे ना, त्यात मॅनेजरला मी आत्ताच भेटलो। बोलता बोलता त्यांनी मला सांगितले की बँकमध्ये कॅशियरची जागा खाली आहे, आपण गौरीला तिथे लावू शकतो। विक्रांत म्हणतो, असं असेल तर मी लगेच बोलतो। रंजन गौरीकडे बघून, गौरी, तू रेडी आहेस का जॉब करायला? गौरी म्हणते, हो हो, इनफॅक्ट मी आता तेच सर्च करत होते। विक्रांत म्हणतो, पण तू बँकेत जॉब करायला तयार आहेस का? कारण कॅशचे काम जरा रिस्की असते। गौरी म्हणते, हो करेल ना मी। अभय म्हणतो, गौरी, काही नाही, काही दिवस थोडे कठीण वाटेल, मग यूज टू झाले की नाही वाटत बघ काहीच। विक्रांत म्हणतो, ठीक आहे, मग मी त्यांच्याशी बोलतो। आई किचनमधून काही बरण्या आणते। रंजन, हे घे चिवडा, बेसन लाडू आणि मठरी बनवून दिली आहे बघ नेण्यासाठी तुला, बॅगमध्ये भरून घे। रंजन आईला मिठी मारत, वाव आई, लव्ह यू सो मच, यू आर द वर्ल्ड बेस्ट मॉम। अनु तोंड वेडावत, खायला भेटले तर बघ ना कसा मस्का मारतोय, खादाड भाऊ। रंजन तिला चिडवतच, तुला नाही भेटले म्हणून बघ कशी चिडते आहे, नकटी कुठची तर। अनु अजूनच चिडते, आई, आपल्या मुलाला समजावून दे हं, मला नकटी नाही म्हणायचं, नाहीतर परिणाम वाईट होतील। रंजन अजून चिडवत, अच्छा काय करशील तू? मी तर म्हणेन नकटी नकटी नकटी। अनु टेबलवर ठेवलेला टेडी त्याला फेकून मारते आणि रंजन ते हुकवतो, त्यामुळे तो टेडी गौरीला लागतो। रंजन गौरीजवळ जातो आणि म्हणतो, ओ सॉरी हं, चुकून झाले ते। गौरी म्हणते, नो इट्स ओके। त्यांची मस्ती बघून तिला प्रकर्षाने जाणवते आणि आपली फॅमिली नाही ती तिथून निघून जात असते की रंजन तिचा हात पकडतो। एव्हाना त्यांच्या मस्तीला कंटाळून सगळे गेलेले असतात आणि अनु पण चिडून निघून जाते। आता तिथे फक्त रंजन आणि गौरी असते। रंजन म्हणतो, गौरी काय झालं? गौरी, काही नाही, तिला सांगायचे नसते की तिला आईवडिलांची आठवण आली आहे ते।
रंजन म्हणतो, मग तू अशी निघून का चालली आहेस? गौरी म्हणते, असं काही नाही, सहज. ती विषय बदलवत त्याच्या डोळ्यात बघते. तू सांगितले नाही की तू आज पुण्याला जाणार आहेस ते? रंजन म्हणतो, काल सिच्युएशन नव्हती हे सांगायची, त्यात तुला ताप पण आला होता. तर आठवल्याने तो काळजीने म्हणाला, आता कसं वाटतंय तुला? ताप उतरला का पूर्णपणे? त्याच्या काळजी घेण्याने ती सुखावून जाते आणि नकळत त्याच्या डोळ्यात हरवते. पण लगेच तो आता दूर जाणार म्हणून डोळे भरून येतात. रंजनला वाटते की ती आई बाबांना मिस करत आहे म्हणून ती रडत असेल. तो दोन्ही हातात तिचे हात घेतो. जे झाले ते झालं, असं किती दिवस रडणार आहेस? मूव्ह ऑन कर आता तू. गौरी मान हलवते. रंजन, तुझ्या मोबाईलमध्ये माझा नंबर सेव्ह केला आहेस ना तू? कधीही अडचण आली, हेल्प लागली तर बिनधास्त फोन करायचा. गौरी आश्चर्याने, माझ्या मोबाईलमध्ये कधी सेव्ह केलं? रंजन म्हणाला, काल कारमध्ये तू झोपली होती तेव्हा. सॉरी, तुला न विचारता केलं. गौरी म्हणते, इट्स ओके, आय डोंट माइंड. पण मनात खूप खुश होते की रंजनने त्याचा मोबाईल नंबर दिला. दोघांनाही कळत नाही की आता काय बोलावं. बोलायची इच्छा तर दोघांमध्ये पण असते, पण शेवटी काहीही बोलायचे म्हणून रंजनकडे बघून, सकाळी सकाळी कुठे गेले होते तुम्ही? रंजन म्हणतो, तू आमचे संत्र त्या दिवशी काढून ठेवले होते ना, ज्याला मिळाले त्याचा फायदा झाला, त्यामुळे मग आता तेच आणायला गेलो होतो शेतात. पुण्यातील मित्रमैत्रिणींनी सांगितले आणायला, मग न्यावे तर लागणारच ना. गौरी हिरमुसली. ती खाली मान घालते. तसा रंजन हसतो. हे चिल यार, आय एम जस्ट किडिंग, डोंट बी सिरियस. बाय द वे, यू आर लुकिंग सो ब्युटिफुल. बाकी लोक कितीही तारीफ करो, पण आपल्या आवडत्या व्यक्तीने तारीफ केली तर मी जगातली सर्वात सुंदर मुलगी असणार असं फील होतं. आणि तसंच गौरीचे पण झालं. रंजनने तारीफ केल्यामुळे ती हवेतच असते. संध्याकाळी 7:30ची त्याची ट्रेन नागपूरहून असते, त्यामुळे ते 5:30ला घरून निघणार असते. म्हणून सगळ्यांची लगबग चालूच असते. जसजशी निघायची वेळ होते तसा रंजन अस्वस्थ होतो. त्याला जायची मुळीच इच्छा नसते, पण नाईलाज असतो. कपडे चेंज करून रंजन खाली येतो. अभय बॅग कारच्या डिक्कीत ठेवत असतो. रंजन खाली येऊन गौरीला बघतो तर ती घरात कुठेही दिसत नाही. मग तो बाहेर अंगणात जातो तर गौरी जुहीच्या झाडाखाली उभी असते. पांढऱ्या शुभ्र फुलांच्या झाडाखाली पिंक कलरचा वन पीस घातलेली गौरी, एक हातात झाडाला पकडून, मोकळे वाऱ्यावर लयीत उडणारे तिचे केस आणि गोरी पान ती फुलांचा सुगंध घेत होती. एखाद्या चित्रकाराने रेखाटलेले चित्र वाटावे तसा तो सीन असतो. गौरीचे लक्ष नाही हे बघून रंजन आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात तो सीन कैद करतो आणि आनंदात कारकडे निघतो. तसे सगळे बाहेर निरोप द्यायला येतात. त्यांच्यासोबत गौरी पण असते. विक्रांत कारने त्यांना रेल्वे स्टेशनपर्यंत सोडायला जातो. सगळे बाय करतात. कार पुढे निघते. तसा रंजन काचेतून दूर होणाऱ्या गौरीला बघतच असतो. ही कथा आपल्याला आवडत असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.